खाली बस खाली बस खाली बस. वर्षभर वाट बघायला लावणारा सण म्हणजेच आपल्या गावची यात्रा. तर यात्रा होती सासरची, त्यामुळे ऋतू आणि मी ट्रॅव्हल्सने निघालो होतो गावी. होय नाही करत एकदाचा डिसिजन फायनल केला आणि रात्री मॅकडॉनल्ड्सवरून कळंबोलीच्या हायवेवरून ट्रॅव्हल्स सातारासाठीची पकडली. संध्याकाळच्या 11 वाजताच्या ट्रॅव्हल्सने आम्ही थेट सकाळी 5 वाजता गावी पोहोचलो. गावी पोहोचल्यानंतर असं काहीचं दृश्य होतं पहाटेचं. सकाळच्या त्या वातावरणामध्ये मातीचा मस्त असा सुवास होता. छान थंड हवा होती, त्यामुळे वातावरण खूप जास्त फ्रेश होतं. घरी पोचल्यावरती फ्रेश झालो आणि नाश्त्यासाठी तयारी केली. गावी गेल्यानंतर कंपल्सरी सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण हे सर्व काही माझ्याकडेच असतं. तर डिपेंड पडतं घरामध्ये किती माणसं आहेत. तर ह्यावेळेस यात्रेसाठी मावशी देखील आल्या होत्या. सासू, नणंद, मावशी. तर मावशी म्हणजे माझ्या सासूंच्या बहीण. तर सगळे मावशी बोलतात, तर मीही मावशीच बोलते. आणि अक्षय तृतीया होती ज्या दिवशी मी पोहोचले त्या दिवशी, त्यामुळे पुरणपोळीचा खास बेत होता. आणि वर्षभरातून मी काही जास्त पुरणपोळी बनवत नाही, पण गावी गेल्यानंतर प्रत्येक सणाला पुरणपोळी ही कंपल्सरी असते. तर कणिक मळून ठेवलं होतं, सर्व पुरणाची तयारी केली होती. ऋदू इकडे मस्तपैकी हॉलमध्ये खेळत होता. तो घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून सर्वजण दरवाजा बंद करून बसले होते. इथे कुकरमध्ये सासूबाईंनी पुरण शिजायला घातलेलं, म्हणजे डाळ शिजण्यासाठी घातली होती. आणि एका साईडला दूध तापत होतं गॅसवरती. बाकीकडे सर्व तयारी नाश्त्याची, जेवणाची चालूच होती. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यावरती भात, शेक अशा गोष्टी आल्याच, तर मग भात किती लावायचा काय त्याचं प्रमाण मी घेत होती. कारण गावी तांदूळ वेगळा आणि मी इकडे वापरते तो तांदूळ वेगळा होता. पण पाण्याचा अंदाज घेतला आणि तो अगदी परफेक्ट झाला होता. मग एका गॅसवरती भात लावला, त्यानंतर कणिक तर ऑलरेडी मळून घेतली होती. आणि शेकेचा जो मसाला असतो, शेक म्हणजे आमटी, त्याचा जो मसाला होता तो मसाला काढण्याची तयारी चालू होती. गॅसवरती एका साईडला पुरण शिजत होतं आणि एका साईडला आमटी. तर सातारा भागात ह्या आमटीला शेक असं म्हणतात. माझं माहेर अहमदनगरचं आहे. आमच्या इकडे ह्या आमटीला सार असं म्हणलं जातं. सार भात आणि पुरणपोळी. तर इकडे शेक भात असं म्हटलं जातं. मस्त आमटीला फोडणी दिली होती. गावची ताजी ताजी शेतातली हिरवी कोथिंबीर आमटीवरती खूप छान दरवळत होता, सुवास देखील. आणि इकडे ह्या दोघांचा डान्स चालूच होता. यात्रा म्हणल्यावरती घरी पाहुणे रावळे तर असणारच. त्यामुळे मावशी, नणंदबाई, त्यांची मुलं, आम्ही असे बरेच जण आम्ही जमलो होतो. ह्यावर्षी जास्त काही गोतावळा नव्हता आमचा, पण थोडक्यात शॉर्ट आणि स्वीट थोडीशी का होईना यात्रेनिमित्त पाहुणे रावळे घरी होते. त्यामुळे वातावरण छान होतं घरामध्ये. हे सर्व एकत्र आले की यांची मज्जा मस्ती अशी चालूच असते. तर रुद्रांशी एन्जॉय करत होता. मुंबईला 1 BHK मध्ये बंद खोलीत राहून राहून तोही इतका वैतागला होता की गावी आल्यानंतर कुठे पळू, काय करू असं त्याला झालं होतं. पण बाकीच्यांना तो हँडल होत नव्हता, म्हणून प्रत्येकजण बाहेर जाताना दरवाजा बंद करून जात होता, जेणेकरून हा घरातून बाहेर गायब होऊ नये. पण त्यातूनही आम्हाला चुटका देऊन तो मध्ये मध्ये गायब होतच होता.
ॲक्च्युली माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की रुद्रांशला ट्रॅव्हल्सने गावी एकटं घेऊन येण्याचा, आणि कठीण होतं पण ठीक आहे, करून दाखवलं. पुरण शिजून झाल्यानंतर मस्त थंड केलं आणि वाटून घेतलं. त्यानंतर पुरणपोळी लाटायला घेतली. तर स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच जणांची मदत होत होती. आम्ही 4 बायकांमध्ये कोणी पोळी लाटून देत होतं, कोणी उंडे बनवत होतं. तर उंडे मीन्स पुरण भरून जो आपण गोळा बनवतो ते. तर मावशींची खूप अशी मदत होत होती आणि आईने ऑलरेडी कणिक असं मळून घेतलं होतं. तर पुरणाचं कणिक त्या इतकं लूज मळतात ना, आणि त्यामुळे ते जे पुरण आहे ते कितीही पोळी लाटली तरी ते सगळीकडे इक्वली स्प्रेड होत राहतं. इकडे बाहेर हे तिघांचा बॅट बॉलचा खेळ चालू होता, पण रुद्रांशला काही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. त्याला पाणी मटक्यातून बाहेरच काढायचं होतं. मग असं बसं ह्या दोघांवरती जबाबदारी होती की आमचा स्वयंपाक होईपर्यंत तुम्ही याला सांभाळा. 4चे 8 हात असल्यामुळे स्वयंपाक खूप लवकर झाला होता. एवढं पीठ पातळ झालं तरी तुम्हाला लाटायला येतात त्याच्या. लवकर स्वयंपाक आवरून घेतला आणि सर्व एकत्र मस्तपैकी हॉलमध्ये जेवायला बसलो होतो. दरवेळेस किचनमध्येच बसतो, पण ह्यावेळेस उन्हाळा असल्यामुळे खूप गरम होतं, त्यामुळे सर्वजण हॉलमध्ये एकत्र जेवायला बसले होते. आणि खूप दिवसांनी असं खूप जणांमध्ये जेवायला बसताना खूप छान वाटत होतं. 2 घास जे आपण बोलतो ना जास्त जातात, तर ते खरं आहे. खरंच जास्त माणसांमध्ये बसल्यानंतर आपल्याला एकमेकांच्या साथीने 2 घास हे जास्तच जात असतात. आणि काम किती केलं, किती थकवा आला हे मॅटर करत नाही. आणि खरंच खूप जास्त हेल्प ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस अजिबात थकवा येत नाही. आणि सणाचा दिवस म्हटल्यावरती उत्साहही तितकाच असतो मनामध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला असा उलटा पुलटा दिसत असेल तर तो माझ्या भाच्याने शूट केला होता आणि खूप कॅमेरा तो त्याने हलवला होता, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे आहे आमचं स्वयंपाकघर आणि जेवण करून झाल्यानंतर हा असा पसारा किचनवरती होता. जेवण झाल्यानंतर सगळ्यात जर जास्त काही टेन्शन असतं ना तर भांडी घासायचं, आणि गावी गेल्यानंतर इतकी भांडी पडलेली असतात का विचारायला नको. एक गंमत म्हणजे अशी की आमच्या इकडे ना यात्रेच्या वेळेस असा बहुरूपी येतो, याला बहुरूपी म्हणतात. तर हा कोणत्याही वेश येतो, तो पोलिसाच्या वेशात किंवा अजून कोणतं काही असेल तर त्या वेशामध्ये तो येतो. तर आम्ही या मुलांना इतकं घाबरवलं होतं ना, तुम्ही व्हिडिओमध्ये आधी व्हिडिओ ऐका, 1 मिनिट हा त्यांचा आवाज ऐका. त्यांना आम्ही बोललो की पोलीस आलोय आणि त्यांना आम्ही देऊन टाकणार आहे तुम्हाला, म्हणून ते सगळे ओरडत होते. तर असा काहीसा हा प्रकार झाला होता. सगळे रडत होते पोरं. आणि इकडे त्यानंतर गोळा खाण्याचा त्यांचं चालू होता कार्यक्रम. संध्याकाळ झाली होती आणि माझा एकच एम होता, मला बिग बॉसचा विनर कोण होणार आहे हे बघायचं होतं. त्यात पाऊसही खूप येत होता बाहेर आणि लाईटही अधूनमधून जात होती. त्यामुळे माझी सगळी कामं सोडून माझं एकच लक्ष होतं की बिग बॉस विनर कोण होते. फिनाले मी खूप छान एन्जॉय करत होती, पण लाईट सारखी आधीमधून जात होती. तर दिसत असेल व्हिडिओमध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे मोबाईलवरती असं दुक्कट व्हिडिओ आला आहे. बॅकग्राऊंडला भाऊच्या धक्क्याचं ट्यून ऐकू येत असेल. संध्याकाळी फक्त भातच लावला होता, कारण की दुपारचा जो स्वयंपाक होता पुरणपोळीचा तो एक्स्ट्रा होता, उरला होता. मग भातावरती आमचं चालून गेलं. संध्याकाळी जास्त काही स्वयंपाकाचा असा ताण नव्हता. मग रुद्रांशलाही भातच भरवला. आम्ही सगळ्यांनी जी पुरणपोळी वगैरे शिल्लक राहिली होती तर तो स्वयंपाक आधी संपवला. स्वयंपाक करतानाही सगळं लक्ष त्या फिनालेकडेच होतं माझं, त्यामुळे शॉर्टकट मारला होता आज आणि फायनली ती मुमेंट आली. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर आहे तन्वी. कोण, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. लेट्स गो. बिग बॉस मराठी सीझन 6चे विनर आहेत तन्वी.
देवा डायमंडच्या सर्टिफाईड मॅच त्यामुळे दिवसाचा एंड खूप हॅप्पी झाला, कारण तन्वी कोलते विनर झाली आणि मलाही वाटत होतं तीच व्हावी आणि तिच्यासाठीच एवढा आटापिटा होता माझा संध्याकाळपर्यंतचा. आणि दिवस खूप छान गेला, कारण जो एंड होता तो खूप हॅपनिंग असा झाला होता आणि नवरा बायकोची बेट लागली होती की कोण जिंकणार. त्याच्यात मी विनर झाले कारण तन्वी जिंकले. यात्रेचा व्लॉग अजून संपला नाही आहे. पार्ट 2 मध्ये मी तो पुढे कंटिन्यू करणार आहे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.